नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ठाणे वनरक्षक भरतीकरिता जे मुलींचं ग्राउंड आहे, मुलींचं ग्राउंड झालेलं आहे ते 23 तारखेपासून सुरू झालेलं आहे. तर 23, 24 आणि हा 25वा तिसरा दिवस होता. तर इथं मी आज गेलो होतो ग्राउंडवरती. तर तिथे अशी कंडिशन आहे की विद्यार्थिनींना जे वेळापत्रक दिलेलं आहे. तर त्या वेळापत्रकामध्ये थोडीशी कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन आहे विद्यार्थ्यांचं. कारण ते मेल आलेला आहे वेगळा आहे आणि त्याच्यानंतरनं जो टाईम टेबल दिला तो वेगळा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे ज्या मुली आहेत काय होतात की दररोज जर बघा तर काय करतो 70-80 मुली आजच मी भेटलो त्यांना. तर त्या 70-80 मुली काय होतात की दररोज काय होतं की मिस करत आहेत ग्राउंड त्यांचं. आता ते कन्फ्युजन काय आहे? ओके, कन्फ्युजन काय आहे ते तुम्हाला काय करेल दाखवेल. आणि जे उद्यापासून विद्यार्थिनी जाणार आहेत, ओके, विद्यार्थ्यांनी त्यांनी काय करा की खास या गोष्टीची लक्ष ठेवा. अदरवाईज काय करेल की तुम्हाला परत त्याच गोष्टी करायला लागतील ज्या आज विद्यार्थिनी करत आहेत. त्यांना ग्राउंडसाठी अलाउ करा असं काय करत आहे की सांगत. ओके. तर त्या गोष्टी करत आहेत विद्यार्थी तर त्यामुळे काय करा की तुम्ही हाच लक्ष ठेवा. मी काय सांगत आहे त्या गोष्टी हे करा आणि त्याच विद्यार्थ्यांनी त्याच लिस्टनुसार जायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठाणे वनरक्षकसाठी म्हणजे उद्यापासून 26 आणि 27 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे, त्यांनी काय करा म्हणजे जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत म्हणजे उद्यापासून ज्यांचं राहिलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं खास लक्ष ठेवायचं आणि काय करायचं की तुमच्या वेळापत्रकानुसार जा. अदरवाईज तुम्हालाही याचा काय करू शकतो की फटका बसू शकतो. ठीक आहे. मी ते काय करत आहे की दाखवत आहे की काय एक्झॅक्टली झालेलं आहे ते. ठाणे वनरक्षकसाठी आता मी तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या वेळापत्रकानुसार तुम्हाला जायचं आहे. तर इथं गेल्यानंतर ना तुम्ही वेबसाईटवर गेल्यावर आता हे ॲक्चुअली प्रॉब्लेम असा आहे की ही वेबसाईट आहे ना, ती लिस्ट आहे ना, ती मोबाईलवर डाउनलोड होत नाही. तर विद्यार्थी इकडून-तिकडून विद्यार्थी काय करतात की लिस्ट घेतात आणि काय करतात की कधी-कधी जुनी, कधी नवीन असं काहीतरी गडबड होऊन जाते. पण आता सांगत आहे काय ते यांना. बघा आता या लिस्टनुसार ही मेल आणि फिमेलची यादी आहे. त्याच्यानंतर ना इथं एवढे प्रसिद्धीपत्रक आलेले आहेत इथे. तुम्ही बघू शकता इथे प्रसिद्धीपत्रक आहेत. तर पहिले ते प्रसिद्धीपत्रक बघूयात की काय झालेलं आहे इथं. शुद्धीपत्रक दिलेलं आहे इथे. ॲग्रीकल्चर डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी ऑलरेडी माहिती देईन मी. त्याच्यानंतर हे शुद्धीपत्रक महिला उमेदवारांकरिता डिप्लोमा इन इंजिनिअरिंगसाठी. ओके. त्याच्यानंतर हे प्रसिद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रक ओके मॅथ्ससाठी ते विद्यार्थी गेले होते ते. ठीक आहे. आता ही मुलींसाठी जी यादी आहे, ही मुलींसाठीची यादी आहे. मोठी करतो ही यादी. तर ही यादीनुसार जर बघा, तर या विद्यार्थ्यांना कसं जायचं आहे? पहिलं तर तुम्हाला वेळापत्रक सांगेल. आता इथं 27 तारखेपर्यंत आहे. तर इथं काय दिलेलं आहे लिस्टनुसार, की या उमेदवारांच्या या सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे अनुक्रम नंबर, सीरियल नंबरनुसार काय करायचं, की विद्यार्थ्यांनी जायचं आहे. म्हणजे सीरियल नंबर 1 ते 250 ते 250 विद्यार्थी सकाळी 7 वाजता जायचं होतं 23 तारखेला. त्याच्यानंतरनं पावणे 8ला 251 ते 500 विद्यार्थी जायचं होतं 250 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं 8:30 वाजता 501 ते 750 हे सीरियल नंबरनुसार जायचं. आता बघा तुम्हाला ती यादी दाखवतो इथून पुढे. आता उद्या जे असणार आहे 26 तारखेला, ते सीरियल नंबर सकाळी असणार आहे की 5,951 ते 5,250 एवढे उमेदवारांची यादी असणार आहे. आता इथे जर तुम्ही जाल, ही यादी, ओके. तर हे यादीमध्ये तुम्हाला दाखवतो की काय आहे ते आणि विद्यार्थी का कन्फ्यूज होत आहे ते सांगतो. आता इथं विद्यार्थी बघा, इथं सीरियल नंबर दिलेला आहे. हा सीरियल नंबर दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं की हा सीरियल नंबर पाहायचा आहे. लक्षात घ्या. हा सीरियल नंबर कोणता? सगळ्यात डाव्या साइडला जो दिसत तो सीरियल नंबर काय करायचा की त्यांनी पाहायचा आहे. आता 1 ते 250 म्हणजे या सीरियल नंबरनुसार 1 ते 250 असे विद्यार्थ्यांनी जायचे आहे. ओके. इथेपर्यंत जर बघाल तुम्ही आता शेवटची विद्यार्थिनी सांगतो मी. तर हे होतं की सोनल येवले या विद्यार्थिनीपर्यंत पहिल्या शिफ्टला होतं ह्यांचं. ओके. त्याच्यानंतरनं 250 ते 500 विद्यार्थी असतील 251 ते 500. तर हे काय करायला की बाकीचे विद्यार्थी आता या सीरियल नंबरनुसार जायचं आहे. आता विद्यार्थ्यांचा घोळ काय झाला सांगतो तुम्हाला. विद्यार्थ्यांचं काय झालेलं ते सांगतो. विद्यार्थ्यांसमोर हाही नंबर होता आणि हाही नंबर होता. मग हे काय करतात, की 23 आता इथं इथं 23चं 33 झालेलं आहे. तर यांना चालून गेलं आहे. कारण की ते एकच बॅचमध्ये येते. बट इथे विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, की नंतर जर बघाल तुम्ही, तर काही विद्यार्थ्यांचं शिफ्ट चेंज होते इथे. ओके. इथं जर तुम्ही बघाल, तर काही-काही विद्यार्थ्यांचं आता इथं 140 ते 211 आहे. तर या 211 तर ठीक आहे, एकाच बॅच येते. पण काय-काय काय झालेलं आहे इथे, आता शिफ्ट चेंजचं दाखवतं. आता इथेच बघा तुम्ही. आता इथे 173 इथे बघा 259 आहे आणि इथे 174 आहे. तर या 259 नुसार काय केलं, की विद्यार्थी गेले तर सेकंड शिफ्ट होते त्यांची. काय होतं, की सेकंड शिफ्ट होते. तर यांनी अलाउड केलं ते.
पण दुसऱ्या दिवशी काय केलं, की आता आता नंतरनं काय झालं, की आता जर आजच्या दिवशी जर पाहाल तुम्ही, तर तोच गोंधळ झाला आणि काय केलं, की विद्यार्थी याच सीरियलनुसार नंबर गेलेले आहेत. याच सीरियल नंबरपासून. तर त्यामुळे काय केलं, की त्यांना कारण त्यांचं ग्राउंड ऑलरेडी काल झालं होतं. तर त्यामुळे ते काय केलं, की त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अलाउड केलं नाही. अलाउड केले नाही. तर या विद्यार्थ्यांचे आता प्रयत्न सुरू आहेत, की त्यांना अलाउड केलं पाहिजे. कारण ही यादी इथे या सीरियल नंबरनुसार गेलेले आहेत ते आणि ॲक्चुअली यांना या सीरियल नंबरनुसार जायचं होतं. तर हे कन्फ्युजन आहे. तर ह्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर यामुळे काय केलं, की विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी आहेत ते काय केलं, की चुकलेले आहेत. आता ऑलमोस्ट मी आत्ताच गेलो तर ऑलमोस्ट त्या विद्यार्थी काय होते, की 70-80 त्यापेक्षा जास्तच होते. 100 एक विद्यार्थी तिथं ऑलमोस्ट तिथं 70-80 विद्यार्थी होते. त्यापेक्षा जास्तच विद्यार्थी प्रत्येक दिवशी काय होतात, की हे मुकलेले आणि हे सकाळची कंडिशन होती तिथे की 2-3 बॅचेस फक्त रनिंग करून आल्या होत्या. बाकीचे जर पाहिलं तुम्ही, तर काय होतं की बाकीचे तर अजून वेगळे जास्तच विद्यार्थी असतील, जे की रिपोर्टेड विद्यार्थी होते, ज्यांनी की लिस्ट हे केलेलं पत्र वगैरे लिहिलं तर ते तेवढे विद्यार्थी होते. तर विद्यार्थ्यांना एक विनंती आहे ज्या मुलींना, तर त्यांनी सीरियल नंबर कोणता पाहायचा आहे बघा लक्षात घ्या. या डाव्या साईडचा जो सीरियल नंबर आहे ना, तो पाहून काय करायचं की जायचं आहे, ना की सेकंड कॉलमचा सीरियल नंबर तुम्ही पाहून जायचा आहे. लक्षात घ्या. सीरियल नंबर तो कोणता सांगत आहे मी. आता इथं तुम्ही बघाल, आता उद्यासाठी किती आहे ते आता उद्या मी दाखवेल डायरेक्ट कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. 5,951 ते 8,050 आता 5,949 सांगतोय. 5,951 सॉरी. 5,951 ओके. आता हा बघा, हा सीरियल नंबर वेगळा आला. याच्यानुसार नाही जायचं. या सीरियल नंबरनुसार जायचं आहे त्यांनी. आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, की या सीरियल नंबरनुसार जायचं आहे त्यांनी. आता बघा उद्याही काय, की विद्यार्थी काय करतील, की हा सीरियल नंबर पाहिला तर त्यांचं परत गेलं ते. वेगळे येणार आहे ते. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, की या 5,951 नुसार काय करायचं, की जायचं आहे 8,500 समथिंगपर्यंत. ओके. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे लक्षात घ्या. तुमचा जर ग्राउंड जर तुम्हाला वाटतं, की चुकलं नाही पाहिजे, तर ही महत्त्वपूर्ण माहिती काय करा, की घेऊन तुम्ही जायचं आहे. लक्षात घ्या. तर ही अशीच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.